काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसे चलो कि निशान बन जाए। जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए। नमस्कार मित्रांनो, आज कामानिमित्त तळेगावला आलो होतो। आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत घोराडेश्वर येथे। तुम्ही पाहू शकता, ट्रेकिंगची सवय नसेल तर अत्यंत थकवणाऱ्या ह्या पायऱ्या, अत्यंत पुरातन लेण्या आहेत या, आणि लेण्यांमध्ये असलेलं महादेवाचं सुंदर असं मंदिर। इथं आलं की मनाला शांतता वाटते। महादेवाचं दर्शन घेतलं की मन कसं अगदी प्रसन्न होऊन जातं आणि एक नवीन ऊर्जा मिळते। हे पहा गौंजेचं स्टेडियम। तिथेच एका झाडावर माकडाचं आणि कावळ्याचं चाललेलं भांडण पाहिलं आणि पुढे निघालो सोमाटणे फाट्याच्या दिशेने। आज आपण जाणार आहोत सोमाटणे फाटा येथील एक प्रसिद्ध मिसळ खायला, आणि मिसळचं नाव आहे रुपेश मिसळ। खूप ऐकलं होतं या मिसळबद्दल। चला तर मग आज बघूया कशी आहे ती रुपेश मिसळ। सोमाटणे फाट्यापासून एक्सप्रेसकडे जाणाऱ्या रोडलाच आहे रुपेश मिसळ। हीच ती रुपेश मिसळ। चला तर मग। आणि ही आली आपली मिसळ। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे मिसळ सुकी शेव, फरसन, कांदा, मटकी हे टाकूनच दिलं जातं। रसा तुम्हाला पाहिजे तेवढा, हवा तेवढा घेऊ शकता। तो वेगळा दिला जातो, शेवमध्ये टाकून दिलेला जात नाही। आधी फरसन मिक्स करून बघूया। यामध्ये शेव, पापडी, मटकी, कांदा, बरंच काही टाकलेलं आहे त्यांनी। एक फरसाणची सुकी टेस्ट करून बघूया आपण। छान आहे। आता आपण घेऊया रस्सा। एकदम गरम रस्सा आहे मित्रांनो, आणि रश्शाचा एक मस्त सुवास येतो। इथं एका वेळी 70-80 लोक जेवू शकतील एवढी मोठी जागा आहे यांची। यांचा ॲम्बियन्स खूप छान आहे। बरीच वर्दळ असते नेहमी। सुट्टीच्या दिवशी थोडी वेटिंग सहन करावी लागू शकते। चला आता मिसळ मिक्स करूया। अजून थोडासा रस्सा घेऊया आपण, आणि मला रस्सा थोडा जास्तच लागतो। आता मिक्स करून पहिलं पिळूया लिंबू आणि घेऊया पहिला घास। पाहूया मिसळ कशी लागते ते। खूप दिसायला तर खूप छान दिसते मित्रांनो। आणि हा पहिला घास, खरंच 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 खरं एक वेगळी टेस्ट आहे याची। एकदा पावासोबत ट्राय करूया। पाव थोडेसे त्यांनी कडक करून दिलेले आहेत, क्रिस्पी पाव आहेत। आता पावासोबत ट्राय करूया। थोडा गरम आहे रस्सा, आत भाजतायत थोडेसे, पण एक बाईट घेऊन बघूया पावासोबत कसा लागतोय तो। खरंच खरंच अप्रतिम मिसळ आहे मित्रांनो ही। एक नंबर, आवडली मला। रश्श्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, मिरची, मसाले असं भाजून एकत्र वाटून केलेला मसाला आहे। यांना विचारलं असं यांनी सांगितलं घरगुती मसालेच आम्ही वापरतो, आणि त्याचा पूर्ण फ्लेवर याच्यामध्ये उतरलेला आहे। खूप चांगली चव आहे रश्श्याची। थोडासा तुम्हाला तिखट लागू शकतो, पण मला तिखट आवडतं,
आणि जर अजून तिखट पाहिजे असेल तर ही तरी तुम्ही वापरू शकता. आता आपण थोडं तरीसोबत ट्राय करूया. थोडी डार्क तरी दिसते, ही वेगळी देतात, ती रशावर तरी नसते. ज्यांना तिखट खायचं आहे खूप ते घेऊ शकतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला तरी तिखट आवडतंच. आता तरीसोबतचा एक घास ट्राय करूया. हा पहिला घास तरीचा. कडक कडक कडक. एक खरंच तरी तिखट आहे मित्रांनो. जर तुम्हाला सहन होत असेल तरच घ्या. तरी घेतल्यानंतर टेस्ट इन्हान्स झाली आहे. ही मिसळ खाताना थोडीशी गोडसर पण चवकते. यामध्ये थोडासा गूळसुद्धा आहे. गोड तिखट अशी मिश्र चव आहे या मिसळची. खूप छान लागते. लिंबू पिळून परत एकदा टेस्ट करूया. सोमाटणे फाटा या भागात जर आलात तर आवर्जून खावी अशी खरंच मिसळ आहे मित्रांनो. थोडीशी तिखट झटकेबाज अशी वेगळी मिसळ. खूप छान छान. खरंच मित्रांनो एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नव्या चवीसह. तुमचा आवडता एखादा स्पॉट असेल तर नक्की सजेस्ट करा.